हम माजूर रहते भी आम आदमी से भी कम नहीं बोल के हम क्या है हमारे ताकत से भी जास्ती हम काम कर रहे हैं। मगर क्या है कि ऐसा ये ऑफिसर वहाँ पर बेंगलुरु से ऑर्डर करे सो है कि इस तरह से तनख्वाह कट करे सो हम हमारी क्या है कि दर्दनाक कहानी किसको बताना। तालुका पंचायत में MRW स्टाइपेंड पे काम कर रहे हैं। ये 2007 और 8 से कर रहे हैं क्योंकि बायोमेट्रिक पंचतंत्र 2 बोल के करे हैं क्योंकि सुबह इन करते हैं और शाम में क्या है कि आउट करना बोले तो जहाँ पर कंप्यूटर ऑपरेटर डाटा ऑपरेटर नहीं रहते। This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Mannur Multi-Speciality Hospital, KBN University, Imran Silk House, Bharat Chicken Center, Arjay Group of Institutions, Ideal Vitchi। नमस्कार, प्रणाम, अस्सलाम वालेकुम। हम कर्नाटक राज्य में आज हम नवा कर्नाटक VRW MRW संघ के तरफ से हम क्या है कि पत्रिका गोष्ठी कर रहे हैं क्योंकि जो हमारे ग्राम पंचायत में VRW और कारपोरेशन में URW, तालुका पंचायत में MRW स्टाइपेंड पे काम कर रहे हैं। ये 2007 और 8 से कर रहे हैं क्योंकि इनको 750 से लेके तनख्वाह थी इनकी। अब क्या है कि एक 9,000 दे रहे थे VRW URW को और MRW को 15,000 दे रहे थे। अब 2 महीने से 1,000 रुपए जास्ती करे हैं। 16,000 MRW को 10,000 VRW URW को दे रहे हैं। इसके बावजूद भी क्या है कि ग्राम पंचायत में बायोमेट्रिक पंचतंत्र 2 बोल के करे हैं क्योंकि सुबह इन करते हैं और शाम में क्या है कि आउट करना बोले तो जहाँ पर कंप्यूटर ऑपरेटर डाटा ऑपरेटर नहीं रहते और डाटा ऑपरेटर रहे तो भी क्या है कि उन्होंने अपने फील्ड में जाते हैं, उन्होंने नहीं चाहते उधर का उधर घर पे चले जाते हैं और उसके जरिए भी क्या है कि उन्होंने कभी सुबह 11 बजे आते हैं, 12 बजे आते हैं, आए तो भी उनके फील्ड वर्क को जाते हैं। हमारे कार्यकर्ता को वहाँ पर बिठा के ये बाद में करोगे हम आते हैं बोल के ऐसा बिठा के 12 बजे 11 बजे बायोमेट्रिक कर ले रहे। उनके क्या है कि उनकी तनख्वाह कट हो रही है। कैसा बोले तो इन बोले तो 300 टोटल 330 रुपए पड़ता है उनको एक दिन को। उसमें इन एक करे तो 150-153 रुपए होता, 165 रुपए होता समझो। तो उस तरीके से क्या है कि ऑल ओवर कर्नाटक में इस तरह से क्या है कि तनख्वाह कर रहे हैं। अब इनको भी क्या है कि बीवी है, बच्चे हैं और बच्चों को अच्छी तालीम देना है, मदरसे को डालना है। इस तरह से क्या है कि कर रहे हैं। फिर भी हम माजूर रहते भी आम आदमी से भी कम नहीं बोल के हम क्या है कि वो हमारे ताकत से भी जास्ती हम काम कर रहे हैं। मगर क्या है कि ऐसा ये ऑफिसर वहाँ पर बेंगलुरु से ऑर्डर करे सो है कि इस तरह से तनख्वाह कट करे सो हम हमारी क्या है कि दर्दनाक कहानी किसको बताना। इसीलिए हम आज इस यहाँ गुलबर्गा डिस्ट्रिक्ट में पत्रिका गोष्ठी कर रहे हैं। हम इस नवा कर्नाटक के प्रधान कार्यदर्शी और हमारे अध्यक्ष साहब अंबाजी मेटी हैं। इस तरीके से हाँ सैलरी कट कर रहे हैं। डिमांड बायोमेट्रिक पंचतंत्र जो सुबह रहते हैं इन और आउट होना क्योंकि पंचायत में 5% अनुदान रहता है, हैंडीकैप्ड के वास्ते रिजर्व रहता है। वो रिजर्व में हमको एक पंचतंत्र लेखा के लगाना बोल के हमारा डिमांड है। सुबह और शाम दोनों हम ना आसानी से काम होना। ಖಾಸಿಂ ಸಾಬ್ ಆಯ್ ಡೊಂಗೂರ್ಗಾಂವ್ ಇಲಾಖೆ ಅಧೀನದಲ್ಲಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಲಾಖೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ ಅಂಗವಿಕಲ ಹಕ್ಕುಗಳ ಅಧಿನಿಯಮ 2016 ಸೆಕ್ಷನ್ 92 81 ಪ್ರಕಾರ ನಾವು ಏನದ ವಿಕಲಚೇತನ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ತೀವಿ। ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅವ್ರಿಗೆ ಅಂಗವಿಕಲ ಅನ್ಬಾರ್ದು, ಕುಂಟ್ರು ಅನ್ಬಾರ್ದು, ಕಿವುಡ್ರು ಅನ್ಬಾರ್ದು, ಮೂಕರು ಅನ್ಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆರ್ಟಿಕಲ್ ಇದೆ। ಅದ್ರ ತಕ್ಕ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಾವೇನು ದೊಡ್ಡ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಏನು ಇಲಾಖೆ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತದ ಅದನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇಲಾಖೆನೇ ದಿವ್ಯ ನಿರ್ಲಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಆ ಕಾಯ್ದೆನ ಸಂಪೂರ್ಣ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನಾ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಕಚೇರಿ ಗಮನ ತರ ಬಯಸ್ತೀನಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮದಲ್ಲದ ತಪ್ಪಿಗಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ದಿನದ 24 ಗಂಟೆ ನೀವು ರಾತ್ರಿ 10-11 ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡ್ತಾರ, ಈ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ರಿ ಅದು ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋಣ। ನೀವು 11 ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ರಿಸೀವ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀವಿ। ನೀವು ಏನು ಕೆಲಸ ಹೇಳ್ತೀರಿ, ಸರ್ವೆ ಹೇಳ್ತೀರಿ, ಅದನ್ನು ತಂದು ಕೊಡ್ಲಕ್ ತಯಾರಿದ್ದೀವಿ। ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ನಮಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇರ್ತೀರಿ, ಮತ್ತೆ ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತಿ MRWಗಳು ಇರ್ತೀರಿ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇದ್ರೆ ಇಲಾಖೆ ಮಾಹಿತಿ ಇರ್ತದ ಈ ವ್ಯಕ್ತಿ VRW ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾನ, ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಚೆಕ್ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ, ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ನಲ್ಲಿ ಆ್ಯಪ್ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ। ಆ ಪಂಚಾಯತಿ ಲೊಕೇಶನ್ ವ್ಯಾಪ್ತಿ ಒಳಗಡೆ ನಾವು ಹೋಗಿ ಔಟ್ ಚೆಕ್ಔಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಲ್ಲ। ನೀವು ಯಾವುದೇ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಕೊಡಲಾರ್ದೆ ನಮಗೆ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲೂ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ,
ಜೊತೆಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬಯೋಮೆಟ್ರಿಕ್ ಇಸ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಈ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನೀವು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಾಗಿ ನಮ್ಮ ಪೇಮೆಂಟ್ ಕಟ್ ಮಾಡೋದು ಯಾವ ನ್ಯಾಯ ಸರ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದೇ ರೀತಿ ಆದರೆ ನಾವು ಇಡೀ ರಾಜ್ಯದ 6,500 ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀಮತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಮನೆಯನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ನಿವಾಸದಲ್ಲಿದೆ, ಬೆಳಗಾವದ ನಿವೇಶನ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಮನೆಯ ಮುಂದೆ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕೊಡಬೇಕಂತಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತೀವಿ. This video is sponsored by Mahalakshmi Jewelers, Mannur Multi-Speciality Hospital, KBN University, Imran Silk House, Bharat Chicken Center, Al Shaykh Group of Institutions, Ideal Vitchi.